मधाला आयुर्वेदामध्ये औषध मानलं जातं आणि आपण आपल्या डेली लाईफमध्ये जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा मधाचं सेवन करतो. नमस्कार, मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मधाचे फायदे काय आहेत आणि मध कशा प्रकारे खाल्ला पाहिजे, कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मधामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. तसेच मधामध्ये 22 प्रकारचे ॲमिनो ॲसिड असतात. तसेच 31 प्रकारचे मिनरल्स असतात जे आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे मधाचे सेवन करणं आपल्या बॉडीसाठी फायदेशीर ठरतं. तर आपण मधाचे काय फायदे आहेत आणि ते कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत ते पाहूयात. तर पहिलं म्हणजे मधामुळं आपली पचनशक्ती सुधारते. दुसरं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तर तिसरं म्हणजे आपली स्किन चांगली होते व केस चांगले होतात, कारण मधामध्ये जे सेरोटोनिन नावाचं जे घटक असतो त्याच्यामुळं मेलेटोनिन क्रिएट करायला मदत होते आणि त्यामुळं आपलं स्किन आणि आपले केस चांगले राहतात. तसेच सर्दी किंवा खोकल्यामध्ये मध आपल्याला खूप गुणकारी ठरतो. मधामुळे आपल्याला खोकला कमी येतो. जर रोज आपण रात्री झोपण्यापूर्वी जर एक चमचा मध खाल्ला तर सर्दी खोकला आपल्याला कमी. तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा मधाचा उपयोग केला जातो. पण जर आपण फक्त म्हटलं की मध गरम पाण्यात कोमट पाण्यात मध घेऊन वजन कमी होतं, तर तसं नाही. तर बाकीचे घटक पण आपले इम्पॉर्टंट असतात. आपलं खाणं कसं आहे, आपला आहार कसा आहे याच्यावर पण डिपेंड असतं. मध घेणं हा एक घटक झाला, वजन कमी करण्यामधला एक घटक झाला जो वजन कमी करण्यास मदत करतो. जर तुम्ही जास्त खात असाल आणि म्हणत असाल की मध खाल्ल्यानंतर वजन कमी होत नाही, तर असं नसतं. तर बाकीचे पण गोष्टी महत्त्वाच्या असतात, आपण आहारात घेतो त्या. तर त्याच्यासाठी पूरक घटक म्हणून आपण कोमट पाण्यातून मध घेऊ शकतो. त्याच्यामुळे आपली फॅट किंवा वजन आपलं कमी करण्यासाठी किंवा मेंटेन राहण्यासाठी मदत होतं. तर आपण कोणत्या चुका करतो ज्या टाळल्या पाहिजेत ते आपण थोडक्यात पाहू. तर पहिली चूक म्हणजे आपण खूप गरम पाण्यात मध मिक्स करून घेतो. तर तसं घेणं चुकीचं आहे, कारण त्याच्यामध्ये मधाचे फायदे होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं आपल्या बॉडीला. तसेच मधाचं आणि तुपाचं समप्रमाणात मध घेणं आणि मध आणि तूप मिक्स करून घेणं हे सुद्धा आपल्या बॉडीसाठी चांगलं नसतं. ते एका विषाप्रमाणे काम करतं. त्यामुळं मध आणि तूप हे घ्यायचंच असेल तर तुम्ही विषम प्रमाणात घेऊ शकता. जास्त प्रमाण मधाचं, थोडं प्रमाण तुपाचं, किंवा जास्त प्रमाण तुपाचं, थोडं प्रमाण मधाचं. तसेच मध हे कधीही फ्रीजमध्ये ठेवून खाल्ला नाही पाहिजे, कारण मधामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि जे वर्षानुवर्ष मध राहू शकतो आहे तसाच. त्यामुळे त्याला फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज पडत नाही. तर ह्या चुका नक्की टाळा आणि तुमच्या आरोग्यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यातून तुम्ही मध घेऊ शकता किंवा लिंबू मध घेऊ शकता किंवा हळद मध खाऊ शकता. तर याचे खूप फायदे आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.